बौद्ध धर्मातील महायान वर्गात बोधिसत्वाला अत्यंतिक महत्त्व प्राप्त होतं. बोधिसत्व म्हणजे असे लोक जे निर्वाण प्राप्ती करण्यापासून एक पाऊल मागे आहेत, पण ते निर्वाण प्राप्ती करून सांसारिक जीवनातून मुक्त होण्याऐवजी समाजातील इतर लोकांना त्यांच्या आध्यात्मिक जीवनातील ध्येय गाठण्यासाठी मदत करत आहेत. असे लोक त्यांच्या निर्वाण प्राप्तीला अनिश्चित काळासाठी स्थगिती देत असतात. हा एक प्रकारचा त्यागच आहे आणि हा त्याग बोधिसत्वाच्या करुणेला दर्शवतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे बोधिसत्व व्हायचं कसं? बोधिसत्व व्हायचा नेमका मार्ग आहे तरी कोणता? तर बोधिसत्व होण्यासाठी 10 गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे. या 10 गोष्टी म्हणजे दान, गुरुश्रद्धा, मानसिक शक्ती, ध्यान, शहाणपण, ज्ञान, शक्ती, निश्चय आणि संकटकालीन उपाय शोधणे. या 10 गुणांना परिमिता म्हटलं जातं. असं पाहता बौद्ध धर्मात असंख्य बोधिसत्वांचा उल्लेख आहे, पण यामध्ये 5 बोधिसत्व असे आहेत ज्यांची चित्रे आणि शिल्पे बौद्ध धर्माच्या बऱ्याच लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. हे 5 बोधिसत्व म्हणजे मैत्रेय, अवलोकितेश्वर, मंजुश्री, वज्रपाणी आणि तारा. आता या 5ही बोधिसत्वांना थोडक्यात समजावून घेऊया. यामधले पहिले बोधिसत्व मैत्रेय. तुम्ही जर अजिंठा, कनेरी किंवा कोणत्याही बौद्ध धर्माच्या लेण्यांना भेटी दिल्या असतील तर तुम्हाला काही शिल्पे, काही चित्रे दिसली असतील ज्याच्या हातात फुलदाणी आहे. तेव्हा समजून जायचं की हे चित्र किंवा हे शिल्प मैत्रेयचं आहे. यांच्या नावाचा अर्थ आहे बंधुभाव, आपलेपणा. यामुळेच यांना मैत्रेय, द काइंड वन म्हटलं जातं. यांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट खास आहे. मैत्रेय यांना भविष्यातील बुद्ध म्हणून ओळखलं जातं. आता यामागे सुद्धा एक संकल्पना आहे. जेव्हा पृथ्वी तलावरील लोक गौतम बुद्धांच्या शिकवणींना विसरतील तेव्हा मैत्रेय धर्तीवर येतील आणि बुद्धांच्या शिकवणींना पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे काम करतील. आणि यामुळेच मैत्रेय यांना भविष्यातील बुद्ध म्हणून संबोधलं जातं. आता यानंतर दुसरे बोधिसत्व अवलोकितेश्वर. जेव्हा जेव्हा तुम्ही अवलोकितेश्वर बोधिसत्वाचे चित्र किंवा शिल्प पाहाल तेव्हा त्यामध्ये त्यांच्या हातात 2 गोष्टी पाहायला मिळतील. एक म्हणजे कमळाची कळी आणि दुसरं म्हणजे चिंतामणी. चिंतामणी हा एक इच्छापूर्तीरत्न आहे. कमळाची कळी यांच्या करुणेला दर्शवते, यांच्याकडे असलेल्या क्षमतेला दर्शवते. या क्षमतेचा वापर करून हे ज्ञान प्राप्ती करू शकले असते, पण यांनी या मार्गाचा अवलंब केला नाही. यामुळेच यांना करुणेचं प्रतीक म्हटलं जातं. अवलोकितेश्वर यांना आपण पद्मपाणी या नावानेही ओळखतो. पद्म म्हणजे कमळ आणि पाणी म्हणजे हातात पकडण्याची स्थिती, म्हणजे हातामध्ये कमळ पकडलेला मनुष्य म्हणजे अवलोकितेश्वर. आता यानंतरचे बोधिसत्व मंजुश्री. यांच्या एका हातात कमळ आहे, तर त्या कमळावर प्रजनपरिमिता सूत्र ठेवलेलं आहे. या प्रजनपरिमिता सूत्राला महायानांमध्ये सर्वात महत्त्वाचा धर्मग्रंथ म्हटलं जातं. यामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी शहाणपण आणि आत्मपरीक्षण कशा प्रकारे महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये एका हातात असलेले कमळ ज्ञानप्राप्तीला दर्शवते. मंजुश्री बोधिसत्वाच्या दुसऱ्या हातात एक तलवार आहे. त्या तलवारीमधून ज्वाला निघत आहे. ही तलवार शहाणपण असेल तर आपण कोणत्याही मायाजालामध्ये अडकू शकत नसल्याचे दर्शवते. यांच्या शिल्पात ज्या आकर्षक भौतिक रचना आहेत यावरून यांना द स्वीट ग्लोरी या नावानेही ओळखलं जातं. आता यानंतर आपल्या लिस्टमध्ये पुढचे बोधिसत्व आहेत वज्रपाणी. वज्रपाणी यांना वज्र चिन्हावरून ओळखलं जातं, म्हणजे विजेच्या चिन्हावरून ओळखलं जातं. ज्ञानप्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना दूर करण्याची ताकद याद्वारे अभ्यासकाला मिळत असते. याशिवाय नकारात्मक शक्तींना दाबण्याचे आणि अभ्यासकांना नकारात्मक विचारांपासून लांब ठेवण्याचे काम हे वज्रपाणी करत असते. यानंतरचे बोधिसत्व आहेत तारा. या महिला बोधिसत्व आहेत. तारा बोधिसत्वाला करुणेची देवता म्हटलं जातं. या करुणेच्या देवता तर आहेतच, पण असं मानलं जातं की यांचा जन्म अवलोकितेश्वर यांच्या अश्रूंपासून झालेला आहे. अभ्यासकांना बऱ्याच गोष्टींपासून संरक्षण देण्याचे काम हे बोधिसत्व करत असतात. आतापर्यंत आपण बोधिसत्वांबद्दल माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सताव.